हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे हरे हृदय हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गौरी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सद्गुरु सीताराम महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। मन मना मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव वैशसी युक्तमात्मान मत्परायणः। आपल्या प्रवचनासाठी गीता पुढे ठेवली म्हणून आपण गीतेच्या श्लोकावर प्रवचन करू। 9व्या अध्यायातील जवळपास शेवटचा श्लोक आहे। तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती। प्रवचनाच्या पूर्वी प्रस्तावना अशी, बहुतांश लोकांना माहिती मी राजेंद्र जोरे या कपिलेश्वर मंदिरामध्ये शेवटचं रामायण याचा जीर्णोद्धार करून मी आप्पा गोपाळ घरे आणि आणखी विठ्ठल वाघ असे 3 जणांनी आम्ही रात्रंदिवस हे शेजारची भिंत स्वतः बांधून या कपिलेश्वराचा जीर्णोद्धार केला। त्यांच्या कृपेनं त्याच वर्षामध्ये मला नोकरी लागली आणि मला बाहेरगावी जावं लागलं। त्यांची कृपा अनंत कृपा, कपिलेश्वरांनी सेवा करून घेतली त्याचं फळ मला मिळालं। त्याच प्रांगणामध्ये मी परवा येऊन गेलो। वास्तविक आता मी ह्यांनाही सांगितलं की सध्या आम्हाला सूतक आहे, पण या ते म्हणले की चालतंय नाही चालतं। आता मगाशी मी ग्रंथाचा अर्थ सांगायला मुद्दाम गेलो होतो कोणाकडं, हरिदास भाऊ माळेकर धनगडेकर, आणि बाजूला बसूनही केला होता। तर ते म्हणले आता तुम्हाला हे चालतंय म्हणल्यावर प्रवचन करा, काय हरकत नाही। भगवंताचं नाम कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कालामध्ये आणि कोणत्याही अवस्थेमध्ये घेता येतं याच्याबद्दल दुमत नाही। त्या अनुषंगानं मी प्रवचन सेवा, भगवान म्हणतात तू मन हे मीची करी मन मना मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव वैशसी युक्तमात्मान मत्परायणा। तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाती। भगवंतानं अर्जुनाला केलेल्या उपदेशामध्ये 9वा अध्याय हा कळसाध्याय मानला जातो। 9व्या अध्यायामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलं। त्या सर्वातली असणारी महत्वाची असणारा हा श्लोक आहे। भगवान सांगतात सर्व कार्य करताना, कोणतंही कार्य असो, हे कार्य करताना त्या कार्याची सुरुवात आणि शेवट हा मनाने केलेला असतो। लक्षात आलं? तुम्ही इथं मंदिरामध्ये आलात, हे कशामुळे आलात? तुम्ही तुमचे पाय चालले म्हणून आलात?
कशाने आलात तुम्ही? तुम्हाला वाटलं की या मंदिरामध्ये यावं, भगवंताचं नामस्मरण करावं. हे ज्या वेळेला तुमचं मन तुम्हाला म्हटलं त्यावेळेला तुमच्या अवयवानी या क्रियेला सुरुवात केली. कोणत्या क्रियेला? मला मंदिरात जायचंय, मला तयारी करायची, काय घ्यायचंय, बरोबर कसं जायचंय, काय करायचंय, आणखी कोणाला सांगायचंय का, ह्या या सर्व प्रक्रिया आहेत. ह्या प्रक्रिया कधी झाल्या? ज्या वेळेला तुमच्या मनाने तुम्हाला सांगितलं की आपल्याला मंदिरात जायचं त्यावेळी. बरोबर? जर मनाने सांगितलं नसतं तर काय? माऊली म्हणतात, कनेविन सोपटे कणसे लागली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. आता एवढेच खरड्यामध्ये रहिवाशी का? बाकी राहिले नाहीत का? आहेत का? आहेत ना, पुष्कळ लोक आहेत ना, काही कमी नाही ना. पण सगळेच लोक आत्ताच याच वेळेला इथं का नाहीत? त्याचं कारण आहे की त्यांच्या मनाने त्यांना आदेश करणं गरजेचं होतं, पण त्यांचं मन असणार इतर असणाऱ्या गोष्टीमध्ये रमल्यामुळं संसाराच्या ठाई अवघीच व्यसन आहे. संसाराच्या ठिकाणी अनंत व्यसन येतं. व्यसन म्हणजे संसार हा मनुष्याला बांधतो. हा कसा बांधतो? तर तोही मनानेच बांधतो. ज्यांची मन संसारात आहे ते घरी येतं, आणि ज्यांच्या मनामध्ये परमार्थ आहे, भगवंत आहे, किंवा ज्यांना कुणाला नाम घ्यावं वाटलं त्यांनी मंदिरात आले. वास्तविक आता सर्वांनीच यायला पाहिजे होतं, पण प्रत्येकालाच येता येईल असं सांगता येत नाही, कारण हे सर्वच मनावर अवलंबून आहे. आत्ता समजा तुम्ही माझ्या पुढे बसलेला आहात, माझं प्रवचन ऐकता, तुमचे डोळे माझ्याकडे येतं, तुम्ही पाहतात, मी तुम्हाला पाहतोय, सगळेच पाहतोय. प्रत्यक्ष इथं किती लोक आहेत बरं? प्रत्यक्ष किती लोक आहेत इथं? हे सगळे दिसतेत एवढे मना इथं नाहीत. इथं नाहीत. प्रत्येकाच्या घरात काय चाललंय हे त्याच्या मनामध्ये चिंतन चालू आहे. काय मनामध्ये? इथं बसलेले तर नुसता बसूनही उपयोग नाही. काय नुसतं इथं प्रवचनाला बसतो, पण आपल्या मनात जर समजा घरी काय चाललंय, घरी काय चाललंय, कोण काय मागतंय, जेवायला कुणी आलंय का, कुणाला स्वयंपाक करून द्यायचा का, काय, ह्या जर प्रक्रिया चालू असतील, हे जर विचार चालू असतील, तर तुम्ही प्रत्यक्ष इथं जरी बसले तरी. एका बाईंनी त्यांच्या मालकाला सांगितलं की बाबा मला तर काही येता येणार नाही पंढरपूरला, तुम्ही जा. तो खुश झाला, म्हणला ठीक आहे मी पंढरपूरला जातो वारीला. आता पंढरपूरला गेल्यानंतर तो गाडीत बसता पंढरपूरच्या वाटेने निघाला. तास 2 तास झाल्यानंतर त्याच्या डोक्यात विचार आला, आपण खरंच पंढरपूरला आलो, आपल्या बैलाला वैरण टाकली असेल का कोणी? काय उसको खाने के लिए किसने दिया क्या नहीं? अगर वो भगवान के तरफ निकला है और भगवान के तरफ निकलने के बावजूद भी अगर उसका मन संसार में है, घर में है, घोर की कौन सी क्रिया कैसे कर रहे हैं, कौन कर रहा है, कराया किया क्या नहीं किया, वो भी अगर वो सोच रहा है, त्याची जर अशी जर परिस्थिती असेल तो पंढरपूरला चाललाय. आणि त्याची बायको मात्र घरी विचार करते, माझे मालक आता पंढरपूरच्या जवळपास पोहोचले असतील, पंढरीत गेले असतील, चंद्रभागेत आंघोळ केली असेल, पांडुरंगाच्या दर्शनासाठी आता लाईनीमध्ये उभे असतील, तासाभरात त्यांना दर्शन होईल. त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं असेल, पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलंय, आता पांडुरंगाचं त्यांचं दर्शन झालं. घरी कोण आहे आणि पंढरपुरात कोण आहे? तोच माणूस पाया पडताना सुद्धा विचार जर करत असेल की बाबा खरंच खरंच रानात कुणी गेलंय का नाही गेलं माझं, हा कुणी काय नेमकी अडचण त्या घरी नसेल ना आली. वास्तविक पाहता पंढरपूरला गेलेला व्यक्ती हा घरी होता आणि घरची व्यक्ती असणारी
हे कशावर अवलंबून आहे? सगळं मनावर अवलंबून आहे. बरं, मन कसं आहे? चंचली चंचली मना कृष्ण प्रमाती बल दृढम तस्याहम निग्रम मन्ये वायुरू सुदुष्करम. अर्जुनाने प्रश्न विचारला भगवंताला, भगवंता अरे तू सांगतो मन हे कर, मी कर, मन हे कर. मन काही सोपं आहे का? मन किती चंचल आहे. एका क्षणामध्ये ते अमेरिका म्हणल्या अमेरिका. अरे मनाचा वेग इतका आहे की मनाच्या वेगापुढे कोणताच वेग अद्यापर्यंत नाही. हे इतकं चंचल मन आहे. याला कसं काय आवरायचं? एखाद्या वेळेला हा वाहता वारा जो आहे ना, ह्या वाहत्या वाऱ्याची मोड बांधता येईल. काय? ह्या वाहता वारा बांधता येईल, पण मनाला बांधणे शक्य नाही. त्या म्हणण्याला अर्जुनाच्या भगवंतानी होकार दिला. भगवान म्हणले, श्री भगवान वाच असंशय महाबाहु मनो दुर्निग्रह चलम अभ्यासेन कोणते वैरागेन च गृह्यते. ते म्हणले, अर्जुना तू जे म्हणतो ते करेक्ट आहे. का करेक्ट आहे? अरे मन हे अत्यंत चंचल आहे, पण या मनाला जर समजा थांबवायचं असेल तर उपाय आहे. काय उपाय आहे ना मनाला थांबवण्याचा? कशाने? अभ्यासेन कोणते वैरागेन च गृह्यते. अभ्यासाने आणि वैराग्याने, या दोनच गोष्टीनं मनाला थांबवता येतं. वैराग्य म्हणजे नेमकं काय? वैराग्य सबको छोडकर मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संसारी असला आणि संन्यासी झाला, दोन्ही सारखंच आहे. संसारी असावे असूनही नसावे, भजन करावे वेळोवेळा, तोही संन्यासीच आहे. तो संसारी नाही ज्याचं मन मी माझं आयुष्य आठवण, ज्याने मला आणि माझं हे ज्याने सोडलं तोही संन्यासीच आहे. जसा विदेह राजा जनक राजा, उन्होंने तो कुछ भी नहीं किया था, संसार तो छोड़ा नहीं था, वो तो राजा थे. तो भी वो किसके गुरु बने? किसके गुरु बने? शुकदेव की. शुकदेव महाराजांचे गुरु ते झाले. शुक म्हणजे कोण? शुक म्हणजे कोण? व्यास ऋषींचे पुत्र, आणि जे आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. काय? बामणाचं पोरेक कलिसी झालं असं शास्त्र सांगतं की ते इतकं भेले की बाहेर आलं की कली मला ग्रासतात. म्हणून ते 12 वर्ष राहिले. शेवटला व्यासांना सांगावं लागलं, बाबा शुका ये बाहेर आता. 12 वर्षानं शुकदेव आले असे वनामध्ये पळून लागले गेले. आणि त्या शुकदेवाने तपश्चर्या केल्यानंतर माघारी ज्या वेळेला आले, व्यासांनी सांगितलं, बाबा आता गुरु कर. म्हणले कुणाला करू? म्हणले ओ जनक राजा को गुरु करू. अरे क्या बोल रहे? मी एवढा संन्यासी, माझ्या अंगावर एकही वस्त्र नाही, माझ्या अंगावर एकही वस्त्र नाही, कुठलाच माझ्याकडे स्वतःच वैभव नाही, आणि एका वैभवी राजाच्या तिथं जाऊन तुम्ही मला म्हणता की गुरु करा. त्यांनी सांगितलं, जा तू. काय? जा तू, मी सांगतो म्हणून जा आणि राजाला गुरु कर. ज्या वेळेला जनकाच्या राजामध्ये, जनकाच्या राजवाड्याच्या पुढे शुकदेव उभे राहिले आणि त्या सेवकांना सांगितलं की मी शुक आलोय म्हणून सांग. काय? मी शुक आलो म्हणून सांग. शुकदेव निरोप गेला. राजा म्हणले, राजाने काय सांगितलं की बाबा त्यांना सोडून यायला सांग, त्यांना सोडून यायला सांग. ते म्हणला, बाबा माझ्याकडे सोडून यायसारखं आहे काय? मला ना लंगोटी नाही ना काहीच नाही, आणि माझ्याकडे सोडून यायसारखं काय सोडून? नाही म्हणले पुन्हा सांग. त्यांनी ओळखलं नसल, मी शुकदेव आलोय म्हणून सांग. पुन्हाही निरोप आला, सोडून या म्हणले तुम्ही.
सोडून या म्हणल्यानंतर तो म्हणला अरे त्यांचं काहीतरी गैरसमज झाला, समजा ना त्यांना मी कोण आलोय म्हणून. त्यांना सांग म्हणा की व्यासपुत्र शुकदेव आलेत म्हणून. तरी महाराजांचा निरोप आला की सोडून या. आणि मग शुकाने विचार केला, अरे मी काय सांगतोय निरोप, मी सांगताना निरोप काय सांगतोय, मी शुक आलो. कोण आलो? मी शुक आलो. शुक आया नाही खाली, मैं शुक आया. मैं शुक बोले तो अहंकार, नवल अहंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंटी, नाना संकटी नाचे. ये सब जो ओवी है वो ज्ञानेश्वरी की. ज्ञानेश्वरी जो ग्रंथ है इसका निरूपण उसने किया है. एक एक जो श्लोक है उसके ऊपर ज्ञानेश्वर महाराज ने बहुत सारे ऐसे ओविया लिखी है कि जिसका यथार्थ वर्णन है वो श्लोक का. अगर श्लोक है मन मना मद भक्तो मध्याजिमाम नमस्कुरु माने वो वैसे से युक्त आत्मान परायणा, या ये श्लोक के नीचे बहुत सारी ओविया की. उन्होंने इतना स्टडी किया है. आणि वो भी जो है ज्ञानेश्वर महाराज हे सर्वसामान्य नव्हते, हे पहिले लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज हे कोण होते? नाथपंथी होते. नाथपंथी, लास्ट का नाथपंथी. ये नाथपंथी की जितनी भी है ना, शेवटचा नाथपंथी ज्ञानेश्वर महाराज होते. कारण ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु निवृत्तीनाथ आणि निवृत्तनाथांचे गुरु गहिनीनाथ. और गहिनीनाथाचे गुरु गोरक्षनाथ आणि गोरक्षनाथ के गुरु मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथ के गुरु भगवान दत्तात्रय भगवान. ही जी परंपरा, या परंपरेचे शेवटचे नाथ की ज्यांनी जगाला, पूर्वी कसं होतं एक शिष्य एक गुरु, ही परंपरा होती. आणि त्या गुरुला पूर्ण ज्ञान ते शिष्याला, एकाच शिष्याला द्यायचे. पण नाथांना, माऊलींना दया उपजली का हे समाज असणारा किती वाहत गेलेला आहे, समाज हा ज्ञानापासून किती अलिप्त झालेला आहे, हे पाहिल्यावर त्यांनी निवृत्तीनाथांना विनंती केली. आणि विनंती करून संपूर्ण जगाला उपदेश करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. आणि निवृत्तीनाथांनी त्यांना आज्ञा दिली. म्हणून हे जगासाठी संत ठरले. नाथ महाराज, नाथवंश परंपरेमध्ये आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष उरला गहिनी प्रती. आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सारच सोजविले. ज्ञानदेवांना ते असणारं ज्ञान त्यांनी दिलं. इथपर्यंत असणारी ही मालिका, या मालिकेचं खंडन करून एक शिष्य एक परंपरा ही संपवली आणि सगळ्या जगाला ज्ञान दिलं. हे ज्ञान का दिलं तर हे लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. माऊलींची ख्याती काय आहे? काय सांगू देवा ज्ञानोबाची खाती. वेद महिषामुखी बोलविले, कोटवर वाणू याची स्वरूप स्थिती, चालविली भित्ती मृतिकेची. जी भिंत मृतिका आहे, त्या मृतिकेची भिंत चालवण्याची शक्ती माझ्या ज्ञानोबारायाकडे होती. आणि म्हणून ज्ञानोबाराय श्रेष्ठ येतं. नाथपंथातले इतके ज्ञानी, तुम्ही जर ज्ञानेश्वरी नित्य पठण जर केली, वाचली ना, तुम्हाला ज्ञानेश्वरी बद्दल खरं कळल की जी 18व्या वर्षी ज्ञान जगाला देण्यासाठी आपल्याला काहीतरी ज्ञान अगोदर असावं लागतं. संसारातलं सर्वसामान्य ज्ञान, व्यवहारातलं, संसारातलं, नवरा बायकोतलं, हे ज्ञान त्यांनी संपूर्ण जगाला दिलं. आणि काही गोष्टीचा अशा आहेत की विज्ञान जे त्यावेळेला होतं त्या विज्ञानाची सुरुवात माऊलींनी केली. माऊलींनी सांगितलं सूर्य हा पळत नाही, पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे कधीच 12व्या शतकातलं आहे. पण
सर्वसामान्य समाजाने त्यावेळेला पूर्णतः अभ्यास केला नाही आणि तेच ग्रंथ घेऊन अमेरिका सारखे इंग्लंड सारखे देश जे आहेत त्यांनी संशोधन केलं की ज्या आमच्या प्रभू रामचंद्रांना पुष्पक विमान होतं ते पुष्पक विमानाला तर वैमानिकची बी गरज नव्हती, वैमानिकाची गरज नव्हती, रडारची गरज नव्हती, कोण कुठं उतरायचं ते गरज नव्हती, ते ऑटोमॅटिकली सगळं मनावर चालत होतं. इतकं सामर्थ्य आमच्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये, एवढं सगळं शास्त्र धर्म आमचं प्रगत असताना सुद्धा आम्ही पाश्चात्य देशाच्या संस्कृतीवर आम्ही सर्वस्वी अवलंबून राहायला लागलो. हे आमचं दुर्भाग्य. आमची भारत माता ही जगाचं गुरुत्व करण्याची लायकीची असताना आम्ही इतरांचा गवगवा करतो. हे दुर्भाग्य. आपल्याला त्या विषयाकडे जायचं नाही, ओघ आला म्हणून सांगितलं. पण एकच सांगतो की ज्या वेळेला हा प्रश्न विचारला की मनाचं कशी धाव पार करता येईल, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. आयशानी थारा मोडेल या पापियांचा. कोणते पापी? हे काम क्रोध पाही जयाते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी घेतील. इतके काम आणि क्रोध आहेत, विचित्र येतं की चांगल्या चांगल्याचा त्यांनी नाश केला. महात्म्यांना कामाला लागू, जादा काय सांगायचं. पण मज कामाचे निघाये ब्रह्मा कन्येशी धरू जाई, पराशरे केले काय दिवा दुर्गंधा भोगिली. पराशर ऋषी एकदा गंगेचं स्नान करून पलीकडल्या काठाला जायचं, तर त्यांना ते नाव पाहिजे होती आणि त्या नावेमध्ये ही मत्स्यगंधा असणारी मुलगी ती नाव चालवण्याचं काम करत होती. तिला पाहिल्यानंतर पराशर ऋषींची कामवासना जागृत झाली आणि तिने सांगितलं की तू माझी पत्नी हो. ती म्हणली पत्नी होण्याचंही नाही, पण दिवस आहे आणि माझ्या अंगाला मत्स्याचा वास आहे. ऋषींनी पराशरे केले काय दिवा दुर्गंधा भोगिली, दिवसाला रात्र केली. एवढे तपश्चर्या असताना सुद्धा कामाजी कोतवाल याने नागविले बहुता. कामानी चांगल्या चांगल्याचं वाटोळं केलं, कारण या काम क्रोध पाही जयाते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी येते. काम हे इतका बलाढ्य, चांगल्या चांगल्या महात्म्याचं पाणीपत केलेलं या कामाने. आणि जिथं काम उपजला ते तर क्रोधू आधीची आला, क्रोधी असे ठेविला संमोह जाणी. कामाची अशी अवस्था आहे, कामाची आहे एक व्याख्या आहे, मराठी समजतं. कामाची एक अशी व्याख्या आहे, कामाची शांती झाली तर काम लोभाकडे वळतो आणि कामाची जर शांती नाही झाली तर काम क्रोधाकडे जातो. इतका नालायक असणारा हा काम आहे. काय दोन्ही ठिकाणी असणाऱ्या भावबंदकीला सगळ्यालाच घेऊन येतो. काम क्रोध मद मत्सर अहंकार सगळ्याला घेऊन येतो. पण एकाला जर काढायचं म्हणलं ना, हे इतके विचित्र आहेत ना, एकाला पाहिल्याबरोबर 6च्या 6 धावत येतात. ह्यांना निमंत्रणाची गरज नाही, हे इतके जेवायला पक्के आहेत ना. एखादा गिराईक भेटला आणि एका घरच्याला आमंत्रण जर आलं, सब भाग्य आते. लेकिन इनको भगाना इतना साधा नहीं, सीधा नहीं. एक एक को अगर उठाकर फेंक देते तो भी बाकी के 5 जो है छोड़ते नहीं. एक दफा अटक गया तो अटक गया. तात्पर्य असं आहे, या कामामुळं अनेकाचा नाश केला. आणि काम कुठं उपसतो, कुठं उपसतो काम? शरीरामध्ये. महात्म्यांचे बी शरीर आहेत, त्यांच्या शरीरात काम उपजत नाही. मग कुणाच्या हे होत? काम हा फक्त मनामध्ये, चंचल ही मना कृष्ण प्रमाती बरोबर. काम कुठं उपसतो? मनाच्या ठिकाणीच हे असणारे जे वैरीत ना, हे धाव घेतात. मग मनाची धाव पारू केली आणि मग ते मनावर काय करतात? आपले 5
आवडायला सुरुवात करतात, मनाला आवडून टाकतात, जपडून टाकतात. जिथं जाऊ नाही तिथं जायला लावतात, जिथं खाऊ नाही ते खायला लावतात, जिथं स्वतःच अकल्याण हे कळतंय तरी सुद्धा ते थांबत नाही. कुणाला वाटतं माझं वाईट व्हावं, मज लागी दुःख व्हावे, आईसे कोणी भावे ना जीवे. महात्मा म्हणतात मला स्वतःला दुःख व्हावं असं कुणाला वाटतं जगातल्या. फक्त एक आहे वा व्यक्ती, तुम्ही सांगू शकलात तर मी तुम्हाला नमन आहे माझं. फक्त एकाने दुःखाची मागणी केली, कोणीही सांगा. फक्त एक व्यक्तीने जगात दुःखाची मागणी केली देवाकडे. कशामुळे केली? फक्त एकच आहे, तुमच्यावर संकट असेल तर क्षणभर सुद्धा भगवंताचा विसर होत नाही. म्हणून महाराज म्हणले विसर तो न व्हावा न पडावा माझा देवा तुम्हाशी. हे सर्व कार्य. आता मला सांगा, कुंतीनं दुःख मागितलं, कुणाला मागितलं, कशामुळे मागितलं, तर विसर पडू नये म्हणून. म्हणजे आपल्याला भगवंताच्या नामाचा विसर न पडावा याच्यासाठी विनवणी कुणाला करावं लागती, भगवंताला करावं लागते. का? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, उभारून या बाही भव हा तारी दातारा. भगवंताला शरणागती स्वीकारावी लागते. बाबा माझं चित्त ना माझ्या ताब्यात राहू शकत नाही, माझं चित्त माझ्या ताब्यात राहू शकतच नाही. तू माझं चित्त माझ्या ताब्यात ठेवण्याचं काम तुझ्याकडे देतो. चित्त सहाय्य तर सगळं सहाय्य, जग सहाय्य. स्वतःच चित्त स्वतःच मन आपल्याला जर सहाय्य असेल ना तर सगळं जग जिंकता येतं. पण माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही म्हणून मला लोकांपुढे हात पसरावा लागतो. परिस्थिती काय? आम्ही समर्थ येत. का समर्थ येत आम्ही? अरे आम्ही काही सर्वसामान्य नाहीत, आम्ही सर्वसामान्य म्हणून घेतो. आम्ही सर्वसामान्य आहेत का? का सर्वसामान्य नाहीत? आणि सर्व जेवढे आहेत ते ईश्वर आहेत. प्रत्येकाच्या हृदयामध्ये हृदयामध्ये कोण राहतो? मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू, भ्रांतासी कामू विषयावरी. भ्रांत जे झालेले आहेत ना यांना विषयाची आठवण आहे, पण मी हृदयामध्ये राम असताना मला आठवत नाही. भगवंताला खेद वाटतो. मी हृदयात बसतो ना तुमच्या, मी तुमच्या हृदयात असताना मी भगवंत असं मानाय आपण तयार आहेत? म्हणतो कधी आम्ही मी स्वतः भगवंत म्हणतो कधी? माझ्या हृदयात भगवंत हे कळ आपल्याला समजतं. मी म्हणजे आपण कोण समजतो? सांगा बरं, मी म्हणजे आपण कोण समजतो? मी म्हणजे कोण आहे नेमकं? मी म्हणजे कोण आहे? शरीर, हात, पाय, डोकं काय? मी म्हणजे कोण आहे? मग मी म्हणजे फक्त भगवंत आहे, आपला परमात्मा आहे. मी हृदयामध्ये राहू. कोण म्हणताय ते? मी हृदयामध्ये, मी भगवान आहे. असं भगवान मी असताना सुद्धा आम्ही का भ्रांत झालो? त्याचं कारण फक्त आमचं चित्त असणार विक्षेपित झालं आणि आमच्या चित्ताला चाळा वेगळाच लागला. भगवंता संत महात्म्यांनी सांगितलं माझ्या मना लागो चाळा. काय? फक्त कोणाचा चाळा लागावं? फक्त नामाचा चाळा लागला पाहिजे. कलियुगामध्ये हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यता. कलियुगामध्ये हरिनामाशिवाय कोणतंच साधन उपयोगाचं नाही.
कलियुगामध्ये इतर कोणतीही जरी साधनं केली ना तरी ती साधनं बाधक होतात. जसं एखाद्या मुलाला आपल्याच मुलाने हट्ट केला, साधन म्हणून मला सतत जावं लागतं, मला गाडी पाहिजे. हे गाडी एक साधन आहे आणि त्याला नवी गाडी घेऊन दिली. तो फास्ट वेगाने रोडवर गेला, एवढ्यात एक ट्रक आला, ट्रकने उडवला, मुलगा गेला. साधन होतं इप्सित ठिकाणी पोचायचं, आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोचायचं साधन असताना सुद्धा त्या साधनानं आपला घात केला. तुम्ही म्हणताल परमार्थामध्ये योग हे साधन आहे. योग हे साधन आहे. माऊलींनी त्याचं एका शब्दात खंडन केलं. काय खंडन केलं? योगियांच्या वाटा जे निघालेगा सुबटा तया दुःखाचाची वाटा भागा आला. योग करत असताना सर्वसामान्य योग आहे. काय त्याग करावा लागतो? अन्न पाण्याचा त्याग करून योग साधना करावी लागते. एवढे साधन करून सुद्धा जर समजा मी विश्वामित्र जर म्हणत असेल, लक्षात आलं, मी विश्वामित्र म्हणजे एवढे साधना केल्यानंतर सुद्धा मी जर जिवंत राहत असेल, साधनेचा उपयोग आहे. साधना कोणती पाहिजे? साधना ती पाहिजे फक्त नाम. नाम ही साधना सर्वश्रेष्ठ आहे. तुम्ही सगळेजण बसा आणि फक्त रामकृष्ण हरी म्हणा. काही ज्ञानाची गरज नाही, कोणत्या ज्ञानाची गरज नाही. काय ज्ञान कोणतं? ते ज्ञान गाभरवे जरी मनी हाती आणावे तरी एका भगवंताला भजावं लागतं. भगवंताला भजल्याशिवाय इतर साधने खोटी. आपण बाकीचे साधन का भगवंताचं नामस्मरण करायचंय, निवांत जागा पाहिजे, मठ पाहिजे, मंदिर पाहिजे, त्या मंदिरामध्ये सुशोभितपणा पाहिजे, त्या मंदिरामध्ये स्वच्छता पाहिजे. ह्या गोष्टी आल्या, याला काही दुधाही नाही किंवा याला कोणाचा विरोध असायचं कारणही नाही. जेवण म्हणलं की मला जेवायचं म्हणलं की जेवण काय सहज तयार आहे का? त्या शेतकऱ्यांनी ज्वारी पेरावं लागलं अगोदर आणि त्यांनी अगोदर मेहनत करावी लागेल, मग ज्वारी येणार. ज्वारी येऊन दळण होईल, तिथं पीठ होईल, तवा मांडावा लागेल, भाकरी करावं लागत्या आणि मग जेवायला. प्रोसेस काय साधी काय जेवणाची? आपण म्हणतो जेवण झालं. जेवण झालं कसं जेवण झालं? किती प्रोसेस नंतर जेवण होतंय. तसंच नामाचं सुद्धा प्रोसेस आहे. नुसतं उठलं मी नाम करतो, नाम जप घेतो, एवढं सहज साध्य नाही. आता यांनी अनंत तपश्चर्या केल्यानंतर या ठिकाणी हे उभा केलं. सहज उभा होतं का? तपश्चर्या, त्याच्या पाठीमागे तपश्चर्या. आणि ती तपश्चर्या जी आहे, ती तपश्चर्या आपल्याला प्राप्त जर होऊन मिळाली असेल तर तिचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कारण नामापरते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील झणी. नामाशिवाय कोणतंही तत्वज्ञान महत्वाचं नाही. नाम हे सर्वश्रेष्ठ आहे. नाम हे जीवाला तारक आहे. नाम हे जीवाचा उद्धार करणार आहे. म्हणून तरी काय आजा मेला पाप राशी, नामे गेला वैकुंठाशी. नाम हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. आजा मेळाने स्वतःच्या मुलाचं नारायण नाव ठेवलं. वेश्येच्या ठिकाणी रत असलेला आजामेळ सुद्धा शेवट नारायणाने नावाने त्याचा उद्धार झाला. इतकी नामामध्ये ताकद आहे. म्हणून आपण भगवंताला विनंती करावं, त्या मनाला विनंती करावं आणि भगवंतानी सांगितल्याप्रमाणे तू मन हे मीच करी, या मनाला माझ्या ठिकाणी लाव, बाकी इतर ठिकाणी लावू नको. तू मन हे मीच करी माझे भजनी प्रेम धरी. आणि सर्वत्र नमस्कारी संपूर्ण विश्व चराचरे ब्रह्ममय भगवंतमय. जे जे दिशे भूत ते ते मानिजे भगवंत. ऐसा हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आपण मला प्रवचन करण्याची संधी दिली. वास्तविक आता ह्या दोन पोरांनी मला एक अर्ध्या तासापूर्वी फोन करून सांगितलं, बाबा तुम्हाला प्रवचन करावं लागेल,
मी म्हणलं बाबा मी असा आहे, तरी म्हणले करावंच लागेल. मी फक्त एकच विचार करतो, भगवंताचं नाम करायचं. जेवढं नाम साधनेमध्ये आपलं आयुष्य जाईल तेवढं आपलं भाग्य आहे. मलाही तुमचं सगळ्यांचं दर्शन घडलं हे माझं भाग्य. झालेली सेवा गुरुदेवांच्या चरणी, भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला पुन्हा विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु सीताराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.